हा सुखदुःखाने भरलेला संसार आहे. किती लोभस वाढणारा हा संसार, पण दर दिवशी किती करुण कहाण्यांना जन्म देतो हा संसार. विचार केला तर सुखी संसार आहे, नाहीतर अगदीच भयंकर रूपाने भरभटलेला अथांग सागर आहे. आमचं मोठं कुटुंब, 5 भाऊ 3 बहिणी. सर्वात मोठ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा 12-13 वर्षांनी मोठ्या होत्या. माझा जन्म झाला तेव्हा दोन्ही बहिणींचे लग्न झाले होते. त्या काळी म्हणे असं व्हायचं, आईचे आणि लेकीचे कधी सोबत बाळांपणही होत बसे. तरी आई म्हणे मी माझ्या मुलीचे विवाह 12 वर्षानंतर केले. बाकीच्या लोकांनी तर 5-7 वर्षातच केले आहे विवाह. इतक्या लहान वयात विवाह करून आईबाबांना आपल्या जबाबदारीतून मुक्तता मिळायची. परंतु इतक्या लहान वयात आईबाबाला सोडून जाणे आराध्या दिदीला कठीण झाले होते. या संसारातून तिने खूप कष्टाने वाटचाल केलेली. दिदीचे संपूर्ण लक्ष खेळण्या बागडण्यात असायचे. तशा वेळी विवाह योग्य नसायचा. शिक्षण ही नावालाच झालेले. अशा परिस्थितीत ती लहानगी आराध्या दिदी आईबाबास पत्र लिहिते. ती माझी मोठी दिदी होती. त्या पत्राचा मजकूर थोडक्यात लिहिते. आई, मी तुझी लाडकी लेक होती ना, मग मला असे कागद दूर केलेस. मला तुम्हा सर्वांची खूप खूप आठवण येते. बाबाची, दादाची, आजी आजोबाची, आपल्या घराची, गावाची, जिथे मी लहानाची मोठी झाली, माझ्या जिवलग मैत्रिणींची, माझ्या शाळेची. मला प्रत्येक वस्तूंची आठवण येते. मी सासरी येताना वळून बघितले होते. साऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. गुलाबानेही आपली मान खाली टाकली होती, जणू मला मोठ्या मनाने निरोप देतो आहे. माझं घर म्हणत होते मी आजवर. ते घर आज माझ्यासाठी परखं झालं आहे आणि ज्यांना मी कधीच पाहिले नव्हते तिथे मी येऊन बसले. ही कसली ग आई रीत परंपरा, या हिंदू संस्कृतीचे नियम. हे नियम मुलींसाठीच का आहेत? हा नियम मुलांना का लागू होत नाही? त्यांना आपले हक्काचे घर का नाही सोडावे लागत? आम्ही काय वस्तू किंवा जनावर आहोत? आम्हा मुलींनाच सासरला येऊन संसार करावा लागत असतो. सगळं सहन करून दिवस काढावे लागत असतात. असेच कोणते पाप आमच्या हातून घडत असते? वरून आई, तुझी शिकवण माझ्या चांगलीच लक्षात आहे. आई, मी तुझी लाडाची लेक ना. मग तू किती कन्यादान केलंय माझं. मी काय गाय आहे किंवा प्राणी आहे? मला का तू दान समजून दिले आहेस? किती करून विचारणा केली होती आराध्या दिदीने. आपल्या पत्रात पुन्हा लिहिते ती दिदी. नाही आई, तुला माझ्या बोलण्याचा राग येईल, पण हे कन्यादान नको वाटते ग मला. तुझ्या रक्तामासाची मी तुझी लेक अशी दानात देणे योग्य आहे का? काय उत्तर देणार आई? अश्रू ढाळण्याव्यतिरिक्त काय होते तिच्या हातात? माझ्या आराध्या दिदीचे जीवन सतत विवंचनेत गेले. पतीच्या कमी पगारात भागत नाही म्हणून ताईने अनेक कामं केले. विवाहानंतर ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेतले. शिवणकाम करून आपल्या संसाराला हातभार लावला. नंतर इतर मुलींना स्वतः प्रशिक्षण देत गेले. सरकार मान्यता मिळवून प्रशिक्षण केंद्र प्रस्थापित केले. पती पत्नी एक दुसऱ्याचे पूरक असल्यामुळे त्यांचा संसार व्यवस्थित व नीटनेटका दिसायचा. अथक मेहनत करून आपल्या संसाराला हातभार लावला. 3 मुलांचा सांभाळ करून जिल्ह्याच्या ठिकाणी छोटेखानी 3 रूमचं घर उभारले. मुलांना चांगलं शिक्षण दिले. मोठा मुलगा इंजिनियर झाला, दुसरा मुलगा डॉक्टर झाला, मुलगी MSc झाली. आता आराध्या दिदीचे सुखाचे दिवस आले होते. 4ही बाजूने लक्ष्मीची कृपा होती. आताशी मोठा बंगला घेतला होता. संसार कसा दृष्ट लागण्यासारखा भरला होता. जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे 4ही दिशेने येणारे जाणारे पाहुणे मित्रमंडळी सारखी वर्दळ चालूच असायची. अर्धरात्री, पहाटे, सकाळी कधी पण पाहुणे येत असत.
तेव्हा आराध्या दिदी हसून स्वागत करायची. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य कायम टिकून राहायचे. ताई मुळातच खूप सुंदर होती. तिच्या खुल्या स्वभावाने व सामंजस्याने सर्व नातेवाईकांचा दिदीवर विशेष लळा होता. ताईची कधीही कोणावर नाराजी नाही की रुसणे नाही. तब्येत जर दाखवायची असली तरी पेशंट आधी ताईकडे यायचा. मुलगा डॉक्टर होण्याआधीच कोणत्या हॉस्पिटलमध्ये भरती करायचे विचारपूस राहायची व पेशंटसाठी ताई डब्बा करून पाठवायची. पुन्हा काही असल नसल ही बघायची. आराध्या दिदीच्या सहनशीलतेला सर्वच मनापासून दाद द्यायचे. हे सर्व हाताळत असता ती स्वतः कधी बिमार झाली हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. तिला कॅन्सरसारख्या भयंकर रोगाने पीडित केले. डोक्यात तिला खूप यातना होऊ लागल्या. तेव्हा तऱ्हेतऱ्हेच्या टेस्ट केल्या गेल्या. हॉस्पिटलमध्ये निदान झाले. कित्येक औषधी घेतल्या. डोळ्यात अश्रू घेऊन सर्वांनी आराध्या दिदीची खूप सेवा केली. सारखे ऑपरेशन करून ती आराध्या दिदी गोंधळले होते. केमोथेरपी व अनेक तपासण्याने ती खूपच दुःखी व कमजोर झाली होती. अशातच ताईने मोठ्या मुलाचे व मुलीचे विवाह माझ्यासमोर करावं असा हट्ट धरला. मुलगा मोहित शिकून इरिगेशनमध्ये नोकरीला लागला होता. चांगले स्थळ पाहून सुनबाई सावित्रीला घरात आणले. सावित्री खूपच समजदार होती. सारी सासरची धुरा तिच्यावर येऊन पडली. जबाबदाऱ्या तिने सांभाळल्या. तिने माहेर समजून आराध्या दिदीची औषध देण्यापासून सारं काही हसत मुखाने केले. वर्षात नातू झाला. दिदी म्हणायची, मला नाही मरायचं इतक्यात. त्यावेळी ताईचे वय फक्त 45 होते. लगेच मुलगी मुक्तासाठी स्थळ बघून मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह केला गेला. मुक्ता ही चांगल्या संस्कारी श्रीमंत घरी गेली. पण गोजिरीला दूर केल्याचं दिदीला अतिशय दुःख झाले होते. मी दिदीची लाडकी बहीण होती. मला दिदीने भरभरून माया दिली होती. मी लहानपणापासूनच दिदीकडे उन्हाळ्या सुट्टीत महिना राहायचे. विवाहानंतर ही सारखं येणे जाणे असायचे. त्यानंतर दिदीचे स्वास्थ्य बिघडले तेव्हा ताईला सोडून जाणे फार जीवावर जायचे. तरी पण जावं लागत असे. दिदी मला माझ्या सासरवरून लगेच बोलावून घ्यायची. आम्ही दोघी बहिणी खूप गोष्टी करायचो. ती जरी माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठी होती तरी मला ती माझी मैत्रीण वाटायची. आपलं पूर्ण मनातलं मला सांगायची. दिदीला आणि मलाही खूप मोकळं वाटायचं. तिने अनेक ऑपरेशन झालेत तेव्हा ती मला बोलावून घ्यायची. हॉस्पिटलमध्ये मी सोबत असायची. दिदीच्या वेदना पाहून माझ्या डोळ्याला नुसत्या धारा असायच्या. पण दिदीसमोर मी कधीच रडले नाही. नियतीचा कसा हा खेळ होता बघा. ज्या दिदीने कधीच कोणाला दुखावले नाही, छळलं नाही, रागावले नाही, तिला इतक्या वेदना का व्हाव्यात. कधी कोणतेच व्यसन केले नाही की कधी सूप सुपारी देखील खाल्ली नाही. शुद्ध शाकाहारी अन्नाचे सेवन करायचे. अशी का बरं अवस्था झाली असेल माझ्या दिदीची. ईश्वरावर श्रद्धा ठेवणारी, साऱ्यांचे हित व सर्वांवर प्रेम करणारी, दिनरात्र संसारात वाहून घेणारी अशी माझी आराध्या दिदी. आराध्या दिदी माझ्याजवळ बसून मला म्हणायची, राधा मला एवढ्यात नाही ग मरायचं. माझ्या हातून कोणतं पाप झालं असेल. मला ही सजा का देतो आहे देव. मी तिला दिदीला धीर देऊन समजावत असे. पण माझ्या हृदयात सारखी कालवा कालव होत असे. मी कोणत्या शब्दात दिदीची सांत्वना घालू आता. दिदी पुन्हा बोलू लागायचे. शून्यात बघत ताई म्हणाली, मला माझ्या संसारात खूप काही करायचं आहे. किती इच्छा आकांक्षेचा गळा घोटत आले मी. आताशी मी त्या सर्व इच्छा पूर्ण करणार होते. परंतु माझ्याकडे वेळच उरलेला नाही. मी माझ्या मुलांसाठी काहीच केले नाही. माझा जीव की प्राण माझी गोजिरी सासरला गेली. तिला माझ्याबद्दल काय वाटत असेल. ती म्हणत असेल की माझ्याकडे आईचं मुळीच लक्ष नाही. तिला पहिलं बाळ होणार आहे आणि मी बघ आपले स्वास्थ्य जपते आहे.
मी या जगात नसेल तेव्हा माझ्या गोजरीकडे कोण लक्ष देईल ग? मला म्हणाली, तू देशील ना राधा तिच्याकडे लक्ष? मी बोलायच्या आधीच प्रश्न, पण ती फारच लांब असते ग, तुला कुठे जाऊ देणार? तुझ्या सासरची लोक नाही का? डोळ्यातील अश्रू आवरेना म्हणून मी काही बहाणा करून बाथरूममध्ये जाऊन अश्रूला पाठ मोकळी करून पुन्हा ताईजवळ येऊन बसायचे. आराध्या दिदी क्षणोक्षणी मरत होती. मी अदृश्य प्रकृतीला मनोमनी हात जोडले व प्रार्थना केली, नको परीक्षा घेऊ माझ्या दिदीची, तिच्या वेदना कमी कर, नाहीतर पटकन अनंतात विलीन होऊ दे. नाही बघू शकत मी ताईची तळमळ. अपराधी असल्यासारखं वाटते मला माझं जगणं. माझ्या हाती काहीच नाही. मी नाही काय करू शकत. दीदीचे दुःख दूर, तिला शक्ती दे सहन करण्याची, तिला रस्ता दाखव जगण्याचा. मी आतून ढासळलेली होते. मी ताईचे मनोबल वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. तसे घरी सारेच दीदीला धीर देत होते, पण दीदीचे दुःख काही केल्या कमी होईना. मी आपल्या सासरी आले तिथे मला सतत दीदीच दिसायची. काही दिवसानंतर मला स्वप्न पडले होते. आराध्या दीदी स्वप्नात माझ्या घरी आली आहे. मी झोपेतून उठून खाली हॉलमध्ये आले. उल्हास होऊन म्हणाले, दीदी आली ना? कुठे आहे माझी ताई? तेव्हा माझे राजवर्धन मोबाईल कोणाशी तर बोलत होते. सासूबाई पण जवळच उभी होती. माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देईना. मी परत विचारले असता माझे पती माझ्याकडे सारखे बघत उभे राहिले. त्यांच्या तोंडातून शब्दही निघेना. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, तुझी दीदी गेली ग. मी म्हणाले, आत्ताच तर आली आणि आल्या आल्या लगेच कशी गेली? माझी सासूबाई जवळ आली व येऊन माझे दोन्ही हात धरले. अगं राधा, तुझ्या आराध्या दीदीचा स्वर्गवास झालेला आहे. आत्ताच फोनवर ही बातमी कळाली. मी इथेच होते. माझे काही वेळ भानच हरपले होते. सुन्न होऊन जागेवर बसले. खरी स्थिती समजायला वेळ लागला नाही. या भरल्या संसारात माझा जिवलग आधार क्षितिजा पार गेला होता. तितक्या दुरून दीदी मला भेटायला पहाटे आली होती. मनातच विचार करू लागले, जिथे प्रेम आहे तिथे अस्तित्व आहे. संसार हे स्वप्न आहे. मला भेटायला अवश्य आली होती माझी दीदी. माझी दीदी खूपच दयाळू होती. तिला माझ्या प्रेमाची जाणीव होती, म्हणून तर ती मला शेवटची भेटायला आली होती. मी निरभ्र आकाशाकडे बघितले. सूर्य निघाला नव्हता. मला एक स्वयंप्रकाशित निखळता तारा दिसला. स्वच्छ, सुंदर, तेजस्वी प्रभा घेऊन विखुलतेप्रमाणे तो माझ्या सर्वांगात रुजला. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.